हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवम् दैवी सम्पद्विमोक्षाय दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धाय सुरीमता निबन्धाय सुरीमता मा शुचः सम्पदं दैवी मा शुचः सम्पदं दैवी मभिजातोऽसि पाण्डव मभिजातोऽसि पाण्डव दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धाय सुरीमता मा शुचः सम्पदं दैवी मभिजातोऽसि पाण्डव दैवी सम्पद्विमोक्षाय निबन्धाय असुरीमता मा शुचः सम्पदं दैवीम अभिजातः असि पांडव असे पद आहेत. असा पदछेद आहे. अन्वय करायची बहुतेक गरज नाही, सरळच आहे. तर दैवी संपद्विमोक्षाय आणि आसुरी निबंधाय मता, ही दैवी संपत्ती मोक्षाकरता आहे आणि आसुरी संपत्ती ही बंधनाकरता अशी शास्त्राने भगवंतांनी मताना मांडलेली आहे. म्हणून अर्जुना, हे अर्जुना पांडवा, तू मात्र दैवी अभिजाता असे. तू दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आलेला आहेस. म्हणून मा शुचा, तर तू शोक करू नको, एवढा सरळ अर्थ आहे. दोन संपत्त्या सांगितल्या. दैवी संपत्ती ही मोक्षाकरता आहे, आसुरी संपत्ती ही बंधनाकरता म्हणण्यापेक्षा आसुरी संपत्ती हाच बंध आहे, ती बंधालाच कारण असते. आणि दैवी संपत्ती ही मोक्षाचं कारण आहे, मोक्षाला गुण आहेत ती. आणि तुझ्या बाबतीमध्ये तू दैवी संपत्ती घेऊन अनंत जन्माने अनंत भाग्याने तू दैवी संपत्ती घेऊनच जन्माला आयला असल्यामुळे तू शोक करू नकोस, एवढाच अर्थ आहे. त्याच्यात काय फार सांगायसारखं नाही ते. कारण आसुरी संपत्ती सांगितली, दैवी संपत्ती सांगितली, त्याच्यावर काय प्रवचन करावं. आणि तू शोक करू नकोस, तो एवढंच तसं येतं, तर उघडच आहे ते. पण चला तरीसुद्धा, तर या ठिकाणी दैवी संपत्ती भगवंतांनी 3 श्लोकामध्ये दैवी संपत्ती सांगितली, 4थ्या श्लोकामध्ये आसुरी संपत्ती सांगितली. आणि त्या दोन्ही संपत्तीचं या ठिकाणी फल किंवा त्याचं कार्य आता इथून पुढे सांगायला सुरुवात केली. या श्लोकामध्ये भगवंतांनी दैवी संपत्तीचं नेमकं काय कार्य आहे आणि आसुरी संपत्तीचं नेमकं काय कार्य आहे, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती त्याचं फल काय आहे किंवा त्याचे परिणाम काय आहेत, या 2 गोष्टी या ठिकाणी भगवान सांगायला सुरुवात करतात. तर दैवी संपत्ती ही ज्ञानाचं कारण आहे, मोक्षाचं कारण आहे, हा एक मुद्दा आहे. दुसरा एक मुद्दा आहे, दैवी संपत्ती ही अधिकाऱ्यालाच प्राप्त होत असते. ज्याच्याकडे दैवी संपत्ती आहे त्या माणसाचा मोक्षामध्ये ज्ञानामध्ये अधिकार आहे, ही गोष्ट सूचित करते. ही गोष्ट सूचित करते, त्याला काही वेगळं सांगायची आवश्यकता नाही. आंब्याच्या झाडाला आंबे आले आणि आंबे पाहिल्यानंतर हे झाड कशाचं आहे असं विचारणं पण मूर्खपणा ठरतो. आता धडधडीत आंबे दिसतात म्हणजे झाड आंब्याचं आहे. मग तसं दैवी संपत्ती ज्याच्या अंगात आहे, दिसती दैवी संपत्ती, हा मोक्षाचा अधिकारी आहे, हा ज्ञानाचा अधिकारी आहे. ही गोष्ट आपल्याला
सर्वांना उघड उघड कळते. आणि म्हणून दैवी संपत्ती, ज्ञान, मोक्ष जे तुम्ही म्हणाल ते त्याचा अधिकारी आहे. आणि दैवी संपत्ती ते फल पण आहे. दैवी संपत्ती ते कार्य पण आहे. आणि म्हणून अर्जुना इथं भगवान असं का बोलले? अर्जुनाला शंका आली की या दैवी संपत्तीने माझं काम होईल का? हे आसुरी संपत्ती प्रतिबंध करेल का? जेव्हा अर्जुनाला अशी शंका उत्पन्न झाली, अर्जुनाला शंका होण्याचं काही कारण नव्हतं, पण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्यासारख्या सर्वसाधारण सामान्य माणसाच्या शंका दूर करण्याकरता अर्जुनाच्या नावाने ही शंका उपस्थित झाली. आणि म्हणून अर्जुन शोक करू लागला. त्या काळात त्याला शंका आली. म्हणून भगवान सांगतात, अर्जुना तू शोक करू नकोस. का? जी गोष्ट नाही त्याच्याकरता माणसाला शोक करावा लागतो. किंवा एखादी गोष्ट त्याच्यापासून वियुक्त झाली त्याच्याबद्दल माणसाला शोक होतो. तू जन्मजात दैवी संपत्ती घेऊनच आला आणि तुझ्याजवळ ती आहे ना, तुला शोक करायचं काय कारण आहे? तुला ती मिळवायची गरज नाही किंवा तुला ती सोडून गेली. आसुरी संपत्तीवाल्या माणसाकडे त्याला दैवी संपत्ती सोडून गेली आणि म्हणून तिने शोक करावं. आणि आसुरी संपत्तीने मला तर मोक्ष मिळणार नाही, तिने शोक करावं. तुझ्याकडे दैवी संपत्ती आहे म्हणण्यापेक्षा दैवी संपत्तीचं मूर्तिमंत रूपच तू आहेस. दैवी संपत्ती घेऊनच तू जन्माला आलास. त्यामुळे तुला शोक करायची गरज नाही. आणि म्हणून मा शुचहा, तू शोक करू नको असं भगवान या ठिकाणी सांगतात. दो भूत सर्गो लोकेस्मिन्, द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन्, दैवासुर एव च, दैवासुर एव च, दैवो विस्तरश प्रोक्तः, दैवो विस्तरश प्रोक्त, आसुरं पार्थ मे शृणु, आसुरं पार्थ मे शृणु. द्वौ भूत सर्गो लोकेस्मिन् दैवासुर एव च, दैवो विस्तरश प्रोक्त, आसुरं पार्थ मे शृणु. द्वौ भूत सर्गो लोके अस्मिन् दैवः आसुरः एव च, दैवः विस्तरशः प्रोक्तः. आणि आसुरम पार्थ मे शृणु असे पद आहे. तर या ठिकाणी हे पार्थ, हे अर्जुना, अस्मिन लोके द्वौ भूत सर्गो, आणि या ठिकाणी कोणते दोन? आसुर आणि दैवी. या ठिकाणी आसुर एवच. तर त्यापैकी दैवः विस्तरशः प्रोक्ता, दैवी संपत्तीने विस्तारपूर्वक सांगितलेली आहे. आणि उरलेली जी आसुर संपत्ती आहे तिचा विस्तार आता मी सांगणार आहे. तो आता ऐक आणि चांगला लक्ष देऊन ऐक. आणि म्हणून या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला आसुरी संपत्तीचं वर्णन करून सांगतात. याचा अर्थ आपल्यासारखे साधक डोळ्यापुढे ठेवूनच त्या आसुरी संपत्तीचा विस्तार करतात. दैवी संपत्ती मांडली 26, त्याचे रूप मांडले, तिथंच संपून टाकलं तिला. आणि आसुरी संपत्ती एका श्लोकात मांडली, 6च मांडली, पण 6चा एवढा पुढं अध्याय एवढा विस्तार केला. कारण का? ती पूर्ण समजल्याशिवाय सामान्य माणसाला त्याच्यातून बाजूला होता येत नाही किंवा त्याची निवृत्ती करता येणार नाही. आणि म्हणून ती विस्ताराने या ठिकाणी सांगितलेली आहे. तर दो भूत सर्गो अस्मिन लोके, या लोकामध्ये असं म्हणण्यामध्ये हे मानवी लोकामधला विषय सांगितलेला आहे.
मग द्वौ भूतो सर्व याचा अर्थ काय? एक भूतसृष्टी आणि एक मानवसृष्टी असं, किंवा एक भूतसृष्टी एक जीवसृष्टी. मग जीवसृष्टीमध्ये सर्व जे आले आहेत ते सगळे जीवच असतात आस्तंभपर्यंतम. मग असे 2 सर्ग घेतले तर भूतसृष्टी यामध्ये संपूर्ण जगातली पंचमहाभूतं असं पण सांगता येतं, किंवा 2 म्हणण्यामध्ये आसुर आणि दैवी असे 2 हे पण सांगता येतात. मुळात जी सृष्टी निर्माण झाली ते फक्त 2च झाले. काय झाले? एक देव आणि एक मानव. त्या मानवातच दुर्गुण आसुरी संपत्तीने त्यातलाच दानव तयार झाला आणि त्या माणसातलाच एक उत्तम गुण करून देव तयार झाला. मुळात सृष्टी 2 झाली, एक भूतसृष्टी आणि एक मानवसृष्टी. आणि त्या मानवसृष्टीतले गुण प्राप्त करून, तप प्राप्त करून ते त्या माणसातूनच देव बनले. आणि त्यातून दुर्गुणाने आसुर ज्या कालना दंभो दर्पोभिमानस्य असे जे गुण घेतले त्यापासून तेच राक्षस बनले. समजलं? 2 भूत म्हणजे पहिली भूतसृष्टी आणि जीवसृष्टी. आणि अस्मिन लोके म्हणण्यामध्ये जीवसृष्टीतले घेतले मानवसृष्टी. आणि मानवसृष्टी फक्त एक मनुष्य जन्माला आला. आणि मनुष्य जन्माला आल्याच्या नंतर ते एक मनुष्य होता, तोच आसुरी संपत्तीने तो आसुर बनला. आणि तोच या ठिकाणी गुणसंपत्तीने, दैवी संपत्तीने तो देव बनला. जे देव झाले ते जीवच असतात आणि जे आसुर असतात ते पण जीवच असतात. ते पण मानवसृष्टीतलेच आहेत आणि देवसुद्धा मानवसृष्टीतलेच आहेत. हे दोन्हीकडे गेल्यानंतर मध्ये जे काही शिल्लक राहिले, काही दैवीन काही आसुरी, मग त्याला म्हणतात देव, दानव आणि मानव. असे त्याचे 3 तयार झाले ते. नाहीतर वस्तुतः 2 भूत सर्गो लोकेस्मी अस्मिन लोके या म्हणण्यामध्ये मानवसृष्टीचं सांगितलं आणि 2 सांगण्यामध्ये एक भूतसृष्टी आणि एक भूतसृष्टी आणि एक जीवसृष्टी. तर या 2 सृष्टीपैकी एका माणसाचे असे नाही तर आसुर वेगळे काय असतात ते. आणि मग प्रजापतीपासून ज्या कालामध्ये हे 2 निर्माण झाले, मग तिथून पुढे त्या गुणामुळे प्रजापतीने त्यांचा विभाग केला. तर ही कुठली गोष्ट सांगितली? ज्या मानव हा जो नवीन नाही तो मुळात एक मनुष्य निर्माण झाला. आणि एक मनुष्य निर्माण झाल्याच्या नंतर मग दितीचे ते दैत्य आणि सुनीताचे ते काय, त्याचं नाव काय, आदितीचे ते देव आणि दितीचे ते दैत्य. तिथून पुढे झालं नाही. पण त्याच्या दितीन हे जे होते ते तर ते त्याच्या आधी कुठं दैत्य राक्षस होते. मग तर आरंभाला ज्या काळात मनुष्य म्हणून एक निर्माण झाली, ते कोणी मनुष्य देहाशी सुख झाले भगवंताशी, म्हणजे पहिला एक मनुष्यच निर्माण केला ना, एक मनुष्य निर्माण केला. तर एक मनुष्य निर्माण केल्याच्या नंतर पुढे हे एकाचे राक्षसही बनले आणि देवही बनले. तर असं झालं. मग आता पुढे काय झालं? मग आज माणसात तुम्ही त्या शिर्डीमध्ये कीर्तन झालं होतं, दिंडीचं पहिलं कीर्तन झालं होतं. तर अभंग कोणता आहे कानू? देवातले देव, देवातले दानव, देवातले मानव, मानवातले मानव, मानवातले देव आणि मानवातले दानव, दानवातले दानव, दानवातले मानव आणि दानवातले देव, असे 9 प्रकार सांगितले होते. मग तसे आज माणसामध्ये माणसंच राक्षस नाहीत का? आहेत. जे आसुरी संपत्तीचे परिपूर्ण आहेत ते राक्षसच असतात, माणसातच असतात. ते माणसंच आहेत पण राक्षस आहेत ना. का? संपूर्ण राक्षसाची प्रणाली ते परिपूर्ण वापरतात आणि म्हणून हे मानवातले राक्षसच असतात. ते हे राक्षसाचीच परंपरा आहे. आता राक्षस जे खात होते ते खातात, राक्षस जे पित होतात ते पितात आणि राक्षस जे काय म्हणतो हिंसा करीत होते तशी हिंसा करतात. म्हणजे ही ती गोष्ट काय, म्हणजे हिंसेच्या बाबतीमध्ये भयंकर राक्षससुद्धा लाजेल अशी इतकी भयंकर आहेत माणसं. आता इतके भयंकर माणसं आहेत ते. चांगले पांढरे पोशाख घालून, शेकले सवरले इस्त्रीचे कपडे घालून काय काय करतात. आता ते कालचं तर ते भलतंच प्रकरण. ते आता ते म्हणजे ते एक बाई, एक डॉक्टरने मारली.
तर ते दडपून टाकण्याकरता म्हणजे ते एखाद्याचे जीव पण घ्यायचे. आणि आता ते बोलू नये व्यासपीठावरती, पण हे टिकवण्याकरता काय काय केलं जातं ते तू विचार नाही करू शकत. त्या पैशाचं माणसं मारायचं हे राक्षस नव्हते करीत. नाही हे राक्षस ते मारलं का खाऊन झालं मोकळा, तिथं तो दुसरं काय करीत होता तो. मग हे राक्षसी वृत्तीचे माणसं आहेत. नाही राक्षसही लाजतील असं आहे. राक्षसही लाजतील सत्य करता काय काय केलं जातं, किंवा आपल्या स्वार्थ करता, पैसा करता, सत्य करता बरेच. मग त्याचं काय आहे, बळी तो कान पिळी. खरं त्याला त्याचं काय म्हणतात, वलय जळतं आणि वाळलंही जळतं. दाबलं तिथं सपाटही होऊन जातं, आणि दाबलं तर दहाही दाबल्या जातात. नाही तर एवढं पण वर, एवढं गरीब कोणाचं वर येतं, गरीबाचं. जेल कोणाला आहे, गरीबाला. कायदा कोणाला आहे, गरीबाला. कोर्ट कोणाकरता आहे, तुमच्याकरता. यांच्याकरता कोर्ट आहे का, यांच्याकरता कायदा आहे का. 150 यांच्यावर गुन्हे आहेत आणि बाहेर खतरनाक गुन्हे आहेत, पण तरी उजेड माथाने फिरतात का नाही. आपल्यापेक्षा ते दिमागात. म्हणजे आमके नेत्याचं नाही सांगत मी, समाजातली माणसं आहेत असे काही, असे माणसं आहेत ती. मग हे समाजातली माणसं तुम्ही यांना राक्षस नाही म्हणणार तर काय म्हणणार तुम्ही. म्हणजे तुम्ही एखाद्याचा जीव घेऊन तुम्ही रक्त पिता, याचा अर्थ ते माणसातले राक्षसच असतात ती. याच्यापेक्षा दुसरं काय, याच्यापेक्षा दुसरी हिंसा. याचा अर्थ तुम्ही लोकांची मुंडके तोडले, कापली म्हणजे हिंसा, असं नाही होत ना. हिंसा याचा अर्थ सांगितलं ते देशातला विषय सगळा झाला आहे. आणि म्हणून एकच मनुष्य तो देवही बनला आणि तोच मनुष्य आसुरही बनला, दैत्यही बनला. तर असे भूत सर्गो लोकेस्मिन, असे 2 सर्ग या ठिकाणी झाले. आणि म्हणून एका माणसाचे 2 झाले आहेत. प्रजापतीने हे 2 पुत्र निर्माण केले, त्यातले देव आणि आसुर. देव हे छोटे होते आणि आसुर हे मोठे होते. आसुर मोठे म्हणजे शरीराने मोठे होते, संख्येने मोठे होते, ते बळाने मोठे होते. आणि पहिल्यापासून देव छोटे आहेत. हंसाची संख्या कमीच असते, कावळ्याची संख्या जास्त असते. आजही दैवी शक्ती, दैवी संपत्ती असणारी माणसं जास्त आहेत की आसुर माणसं जास्त आहेत. आसुर माणसं आपली हिंदू आहेत 80% असं म्हणतात. तर 80% हिंदूपैकी शाकाहारी हिंदू किती असतील, शाकभाजी खाऊन राहणारे किती असतील हिंदू, आणि मांस खाणारे किती आहेत. टक्केवारी जर काढली, दारू पिणारे मांस खाणारे जे माणसं आहेत त्याची टक्केवारी काढली तर संख्या कोणाची जास्त येईल, त्यांची संख्या जास्त येईल. ही फार कमी संख्या येईल ना ती. मग विजय त्यांचा होतो ना नेहमी. मग याचा अर्थ आसुर संख्येने नेहमी मोठी असतात. म्हणजे पिकापेक्षा पंधडांची संख्या जास्त असते. तुम्ही जर त्या शेतात जाऊन पाहिलं, कुडमुडं पीक राहतं आणि गवत दाट राहतं, असं गज भरलेलं राहतं. म्हणजे याचा संख्या कोणाची जास्त असते ती. मग तसं आहे. म्हणून आसुर फार मोठे, शरीराने मोठे, संख्येने मोठे, बळाने मोठे. आणि देव हे छोटे होते पहिल्यापासून, आजही तसे ते छोटेच आहेत. असे 2 प्रकार केले आहेत. मग अशा काळात हे 2 ब्रह्मदेवाकडे गेले. तुम्हाला ते माहिती आहे कथा. ब्रह्मदेवाकडे येतात काय, त्रयहा प्राजापत्य. आणि मग त्यांनी द 3 याचे उपदेश केला. दमन, दया आणि दान असे 3 सांगितले. मग देवांना दमन सांगितलं, माणसाला दान सांगितलं आणि राक्षसाला दया सांगितली. 3 अक्षराचा उपयोग काय केला, उपदेश केला. मग आता 3 अक्षराचा उपदेश केला प्रजापतीने म्हणा ब्रह्मदेवाने. 3 कोण येते, मानवच आहेत ना. 2 पाय, 2 डोळे, 2 हात, मानवच येते असे. पण ते जे मानव आहेत त्या मानवामध्ये जी माणसं दमन करत नाहीत, भोगच भोगतात, त्यांच्याकरता दमन सांगितलं. आणि जी माणसं स्वतः भुंजते त्वगम पापा हे पचन्त्यात्मकारणात, जे स्वतःचंच पोट भरतात त्यांच्याकरता दान सांगितलं. आणि जे हिंसा करतात असे राक्षस वृत्तीचे माणसं, त्याला काय म्हणतात, त्याला दया सांगितली. मग हे 3 उपदेश केले ते देव, दानव, मानव यांना नाही, ते फक्त मानवाला उपदेश केले. ते मानवाला उपदेश केले. त्यावेळी काय केलं असेल, झालं असेल ते झालं असेल. पण आजची गोष्ट तर माणसातच आहे ना.
माणसात ह्या 3 जाती आहेत की नाही, 3 प्रकार आहेत की नाही, तर 3 प्रकार हे माणसाकरता सांगितले. जशा संपत्त्या दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती माणसाकरता सांगितली, तसं दान, दमन आणि दया हे सुद्धा माणसाकरताच प्रतिपादन केलं आहे. तर अशी ही गोष्ट सांगितलेली आहे. तर मग या ठिकाणी ह्या सांगितल्या असतात. मग आता याने जे रहित असतात त्यांना पशु म्हणतात आणि हे माणसं जे असतात त्यांच्याकरता ही गोष्ट सांगितलेली असते. तर असं होतो. मग काही साधर्म्याने माणसंच हे देव असतात आणि ते दैत्य असतात. देवाबद्दल, दानवाबद्दल, मानवाबद्दल ह्या शास्त्रामध्ये भरपूर गोष्टी सांगितलेल्या आहेत. असो तर असे 2 भूतसर्गो अस्मिन लोके, या लोकामध्ये 2 सर्ग. सर्ग याचा अर्थ काय? सृजती. सृजती म्हणजे उत्पत्ती होणे. सृजती म्हणजे सृष्टी. सृष्टी उत्पत्ती होणे. आणि उत्पत्तीमध्ये भूतं येतात आणि माणसं येतात. तसे 2 घ्या, किंवा आसुर आणि देव असे 2 घ्या. कोणते तुम्हाला जे पटेल ते घ्या. ते तुम्हाला पाठीमागची गोष्ट सांगितली. दैव म्हणजे त्याला म्हणतो आपण देव आणि आसुर असे सृष्टीचे 2 विभाग करून मग 2 भूतसर्गो या म्हणण्यामध्ये काय घ्यायचं. इथं आता उपदेश मानवाला चालला असल्यामुळे आपण इथं मनुष्य घेतला पाहिजे. अस्मिन लोके ना, या लोकाला उपदेश सांगायचा एक. आणि दुसरी गोष्ट इथं विषय काय झाला आहे, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. गीता सांगत असताना आपल्याला उपदेश आहे तो. त्यामुळे इथं काय, दैवी संपत्तीवाला आणि आसुरी संपत्तीवाला. तर हे जे 2 आहेत, तर एकाच माणसात काही आसुरी संपत्तीचे आहेत आणि काही दैवी संपत्ती आहेत. आणि म्हणून 2 भूतसर्ग असे जे 2 सर्ग निर्माण झालेत, त्यांचे विभाग केलेत. तर जे दैव असतं ते दैवी म्हणजे नेमकं ते काय करतं, दैवी याचा अर्थ नेमकं काय होतो, आणि आसूर याचा अर्थ नेमकं काय होतो. माग सांगितलं बंधाय मोक्षाय. तर ज्या संपत्तीमध्ये सत्वगुण प्रधान असतो, तुम्ही 26 गुणामध्ये घेतलं तर त्यात तो सत्वगुणाचाच परिणाम असतो, सत्वाचं प्राधान्य असतं, अशी दैवी संपत्ती असते. आणि रजतमाचं प्राधान्य असतं, ती आसुरी संपत्ती असते. दैवी संपत्ती ही प्रकाश आहे, प्रकाशक आहे. दैवी संपत्ती ही प्रकाशक आहे, प्रकाश देणारी असते. आणि देव अर्थ याचा अर्थ आहे दैवी नाम द्युती, दैवी नाम स्तुती, दैवी नाम मोद, दैवी नाम कांती आणि दैवी नाम गती. तर दैवी संपत्तीचा अर्थ आहे द्वितीय द्यूत ते नाम, ती प्रकाशकच असते दैवी संपत्ती. ती म्हणून तर ती काय करते, मोक्ष देते ना, तिच्यात ज्ञान आहे ना. मग द्युती. दुसरी काय, स्तुती, स्तौत्य. दैवी संपत्तीची कोणीही स्तुती केल्या जाते. जो आसुरी संपत्तीवाला आहे तोही तिची स्तुती करीतो. देवसुद्धा तिची स्तुती करतात. दानव मानव कोणी असेल तर ती स्तुती आहे, म्हणून त्याला म्हणतात स्तुती. द्युती जशी आहे ती प्रकाशक आहे, माणसाला दिव्यासारखी प्रकाश देणारी आहे ती. मग द्वितीय आहे त्याची ती स्तुती आहे. आणि अशी गोष्ट आहे. दैवी संपत्तीला मोद असं म्हणतात. मोदते, आनंद देणारी, आनंद स्वरूप अशी दैवी असते. कांती, त्या दैवीमध्ये चमक आहे. अत्यंत दैवी संपत्ती घेऊन राहणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरती आणि आसुरी संपत्ती असणाऱ्या माणसाच्या चेहऱ्यावरती कांती कुठं दिसेल तुम्हाला, ती दैवी संपत्तीच्या ठिकाणी दिसेल. आणि गती कुठं असते, दैवी संपत्तीमध्ये गती असते. आसुरी संपत्तीत गती असते, फक्त काय अध गती असते, अधोगती असते. आणि याच्यामध्ये काय ऊर्ध्वगती असते. गती तर दोन्हीकडे देणार. तर अशी गती याच्यातच गती आहे, कांती आहे, मोद आहे, स्तुती आहे, द्वितीय आहे,
अशी ही दैवी त्याच्या बुडाला एकच मेन मुद्दा, ती अत्यंत सत्वगुणाचा परिणाम असल्यामुळे सत्वात संजायते ज्ञान. आसुरी संपत्तीचं काय आहे, ती मुळात त्याच्यात रजगुण आणि तमगुण प्रधान असल्यामुळे त्या दोन महत्त्वाचे गुण असतात. एक रजगुण ती सक्रियच करते माणसं, शांतने बसू देते. ते रजगुण हा त्या आसुरी संपत्ती, ते तुम्ही आता दंभ असेल, दर्प असेल, अभिमान असेल, हे काय पारुष असेल, हे माणसाला सक्रिय करतं आहे. आरडायला लावेल, पळायला लावेल, मारायला लावेल, हे सगळं करायला लावतं, कारण त्यात रजगुण प्रधान आहे. आणि दुसरी गोष्ट जड, पळण इतका जड मूड होऊन पडेल, बुद्धीने जड आणि शरीराने सक्रिय, ह्या या आसुरी संपत्ती. बुद्धीने जड आणि शरीराने सक्रिय. आणि दैवी संपत्तीत काय असतं, शरीराने शिथिल आणि बुद्धीने वेगवान, त्याला कळणे तो प्रकाशमान आहे तो. तर असे आहे. म्हणजे यात आसूर हे काय आहेत, आसुरी संपत्ती त्यात मुळात आसुरांचंच वास्तव्य असतं. त्या माणसामध्ये जिथं आसुरी संपत्ती असते तिथं आसुरांचं वास्तव्य असतं, किंवा आसूर जेथे असतात तेथे ती आसुरी संपत्ती असते. दैवी तोंडात आलं काय माझ्या, जिथे आसुरी संपत्ती आहे तिथं आसुरांचं वास्तव्य असतं असं म्हणा, किंवा जिथं आसूर आहेत त्या ठिकाणी आसुरी संपत्तीचं वास्तव्य असतं. गुलाबाचं फूल म्हणलं तर तो गंध गुलाबाच्या फुला सोडून वेगळा राहत नाही. तसं आसुराच्या ठिकाणी आसुरी संपत्ती, ना आसुरी संपत्ती जिथे आहे त्याला आसूर म्हणतात. हे काय नवीन सांगायचं आहे का काम नाही. आणि म्हणून मनुष्य कसाही असला, उत्तम उच्च शिक्षित असला, श्रीमंत असला, गोरागोमटा असला, कपडे इंग्लिश बोलणारा, कधी कधी 10-5 भाषा बोलतो, रोज एक देशही फिरतो, सगळं असतो, पण तो आसूर असतो म्हणण्यापेक्षा आसूरच असतो. आणि आजकाल आसुरांची संख्या का बरं, लोकांना का त्यांना उपदेश केला नाही, का त्यांच्यापर्यंत पोचलं नाही, का त्यांना ते मानायचंच नाही, काहीच नाही. त्यांना एकादशी माहीत नाही, माळ माहीत नाही, गीता माहीत नाही. त्यांना ते अखाद्य खाणं आणि आते पिणं त्यांना तो शिष्टाचार वाटतो. नाही नाही, हे करावंच लागतं, आपण याच्याच करता जन्माला आलो. आता ह्या बिचाऱ्या ह्या सिनेसृष्टीतल्या मुली, कॉलेजच्या मुली, त्यांना काय माहिती यातलं, काही माहिती नाही. ते त्यांना ते बाहेर जे दिसतं ते, आणि ते याच्यामध्ये मालिकेमध्ये टी व्हीमध्ये ते मांसाचं दारूचं खूप वर्णन करणार, त्याचं खूप काय म्हणतो ते गुणगौरव करणार, तिथं मांडणार, पिऊन दाखवणार, खाऊन दाखवणार, दुन्या करून दाखवणार. लोकांना हे घातक आहे. हे काय ना, आता काही बिचारे ते यूट्यूबवर येऊन सांगतात, डॉक्टर बिक्टर, हो त्याने अटॅक येतो, त्याने हे होतं, त्याने ते होतं, पण ते म्हणतो कमी खायला काय हरकत नाही. मग त्याला नाही का जोड्याने मारा त्या. आता कमी खायला इतकं जास्त खाऊ नये, खाऊच नाही असं सांग तुला का काय आता. तर जाऊ द्याचं काय, त्याला काय म्हणतात इंद्रियरामहा, म्हणजे नेहमी इंद्रियाच्या भोगात रममान असणारी ते असे असुर असतात. इंद्रिय काय म्हणतात, त्याला म्हणतात इंद्रियेषु रमंती ते आसुरहा. विषय आणि विषय भोगात जे रममान असतात त्याला आसुर म्हणतात. जाऊ दे, आता त्याचं वर्णन करतो. तर असे जे 2 सर्ग आहेत, दैव आणि आसूर, त्यापैकी दैवी संपत्ती विस्ताराने सांगितली. आणि आता तुला मी आसुरी संपत्ती सांगतो, ती तू लक्ष देऊन ऐक. प्रवृत्तींच निवृत्तींच, प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा, जनान विदुरासुरा. न शौचन्नापि चाचारो, न शौचन्नापि चाचारो, न सत्यन्तेषु विद्यते, 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 न
न सत्यं तेषु विद्यते.
प्रवृत्तींच निवृत्तींच जना न विदुरासुरा न शौचन्नापि चाचारो न सत्यन्तेषु विद्यते. प्रवृत्तींच निवृत्तींच जनाः न विदुः आसुराः न शौचं न अपि च आचारः न सत्यम तेषु विद्यते. तर या ठिकाणी आसूर, त्याला काय म्हणतो आपण, जे आसूर आहे ते आसूर कसे असतात? कारण आसुरी संपत्ती सांगत असताना संपत्ती हा तर गुण आहे, मग तो गुण असं काय हा कशा थोडाच राहतो. संपत्ती सांगायची असली तर गुणी घेऊनच सांगावं लागेल, मग ती व्यक्ती घेऊन सांगावं लागेल ना. मग ती व्यक्ती तिच्या ठिकाणी काय आहे काय नाही. तर अशी आसुरी संपत्तीवान असणारा असा आसुरी संपत्तीवान असणारा आसूर तो काय काय करतो? प्रवृत्तीं निवृत्तीं आणि आसुरा जनः न विदुः. तो प्रवृत्ती जाणत नाही, निवृत्ती जाणत नाही. न शौचम, अंतर्बाह्य त्याच्याकडे अंतर्बाह्य शुचिता नसते. न आपे आचारः, आणि आचारही त्याच्याकडे नसतो. त्याचप्रमाणे तेषु सत्य न विद्यते, त्याच्या ठिकाणी सत्यही नसतं. किती सांगितले? प्रवृत्ती नाही, निवृत्ती नाही, शुचिता नाही, आचार नाही आणि सत्य नाही. हे काय झालं? आसुरी माणसाचा हा जन्मसिद्ध हक्क आहे. हे सगळं नकार सांगितलं. जिथं प्रवृत्ती व्हायला पाहिजे ती प्रवृत्ती होत नाही, ज्यातून निवृत्ती व्हायला पाहिजे तिथून निवृत्ती होत नाही, जी शुची असायला पाहिजे ती पण नाही, आणि जो सदाचार असायला पाहिजे तो पण नाही, आणि जे सत्य असायला पाहिजे ते म्हणजे संपूर्ण दैवी संपत्तीच्या विरोधी नाही 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 ही गोष्ट या श्लोकामध्ये सांगितलेली आहे. तर त्याची प्रवृत्ती होत नाही म्हणजे काय होत नाही? तर प्रवृत्तीचा अर्थ काय? जे विधिवाक्य असतात त्याला विधानात विधी असं म्हणतात. जे वेदाचं विधान असतं त्याला विधी म्हणतात. आणि विधी पाळणं याला म्हणतात प्रवृत्ती. विधीनाम वेदांनी सांगितलेले वाक्य त्याला आपण काय म्हणतो? कर्म असतात. नाही, ते आहे कर्म असतं. ते कर्म काय असतं? एक निषिद्ध कर्म आणि एक विहित कर्म. विहितामध्ये काय येतं? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त, हे 4 कर्म आहेत. या 4 कर्मामध्ये माणसाची प्रवृत्तीच व्हावी लागेल, कारण वेदांनी सांगितलं ना, वेदांनी विधान केले त्याचं. मग निषिद्धामध्ये काय? निवृत्ती सांगितली, आणि विहितात काय सांगितली? प्रवृत्ती सांगितली. या बिचाराची विहितात प्रवृत्ती नाही आणि निषेधातून निवृत्ती नाही, दोन्हीकडे नकार त्याचा असतो. आणि जे विधिवाक्य असतात तर विधिवाक्य, त्या विधिवाक्यात थोडक्यात धर्माकरता, भजनाकरता ज्या ज्या काही गोष्टी करायला हव्यात तिकडे त्याची यत्किंचितही प्रवृत्ती होत नाही. कारण का? तो आसुरी संपत्ती त्याच्याकडे असल्यामुळे त्याची प्रवृत्ती होत नाही. आपण त्याला काय म्हणतो मग? हे स्नान, दान, भजन, पूजन ह्या ज्या गोष्टी आहेत त्याला विधान सांगितलं शास्त्राने. यज्ञ, त्याला काय म्हणतो? यज्ञ, याग, क्रिया, कर्म, व्रत, वैकल्य हे वेदाचं विधान आहे पाप निवृत्तीकरिता. पण तिकडे त्याची यत्किंचितही प्रवृत्ती होत नाही. त्याला म्हणतात प्रवृत्तींन, त्याची प्रवृत्ती काही नाही. आणि निवृत्ती कशा सांगितली ती? तर निवृत्ती निषेध वाक्य असतात. अधर्मातून निवृत्ती सांगितलेली असते. जे मासुराम पिबेत, दारू पिऊ नये, महाकलंजे भक्षेत, मांस खाऊ नये, ब्राह्मणून हंतव्या, सज्जनाला त्रास देऊ नये,
ही जी निवृत्ती सांगितली त्यातून त्याची निवृत्ती होत नसते, म्हणून तर त्याला असुर असं म्हटलेलं आहे. सत्यम ब्रूयात, त्याला काय म्हणतो आपण, वेदाचं विधान असतं ते, त्याला नाही, महाप्रमाद्यत, नाही ते सुरुवात काय तिची ती श्रुती अशी ती, सत्यम वद धर्मंचर, असे सत्यम वद धर्मंचर स्वाध्यायात्मा प्रमाद्यत, म्हणजे सत्य बोलावं, सत्यम धर्मंचर धर्माचा आचरण करावं, स्वाध्यायात्मा प्रमाद्यत स्वाध्यायापासून निवृत्त होऊन त्या स्वाध्यायामध्ये प्रमाद करू नको. आणि मग खाली म्हणजे ते याचं वाक्य आहे ते, त्या लग्नविधीमध्ये सांगायचं वाक्य, त्या पत्नीशी सहचर म्हणजे त्याला बरोबर कर, तिच्याबरोबर सत्य बोल, सत्यम वद धर्मंचर स्वाध्यात्मा प्रमाद्यत, असं ते हे काय झालं, ते वेदाचे विधान आहेत ते. तर त्या वेदाच्या विधानामध्ये त्याची प्रवृत्ती न होणं त्याला म्हणतात न प्रवृत्ती. आणि निवृत्ती म्हणजे निषिद्ध, सांगितलं तुम्हाला आता, निषिद्ध जे करू नये त्याला म्हणतात निषिद्ध. असे जे असतात त्यातून त्याची निवृत्ती होत नाही. असे जे आसुर जन हा, थोडक्यात ते प्रवृत्ती न विदुः आणि निवृत्तीही न विदुः. दुसरं काय, न शौचम, शुचिता 13व्या अध्यायामध्ये त्याचं भरपूर वर्णन केले, आपण पाठीमागं बऱ्याच वेळा सांगितलं आहे. म्हणजे आंतरशुची आणि बहिशुची. आंतरशुची करता काय, निर्मळ होय बोले वेदाचनी. आंतरशुची करता तुम्हाला नामजप करणे, जप करणे, तप करणे, किंवा त्याला आपण काय म्हणतो, अभंग पाठ करणे, ओव्या पाठ करणे, श्लोक पाठ करणे, निर्मळ होय बोले वेदाचनी. आंतरशुची करता हे तप, मंत्र, जप, तप आंतरशुची असते. आणि बाह्यशुची करता तर मृत्तिका आणि जळे यांनी बाह्यशुची असते. तर या दोन्ही शुची त्याच्याकडे त्या नसतात, आणि म्हणून त्यांना राक्षस म्हणायला हरकत नाही. स्नान केल्याच्या नंतरच खाल्लं पाहिजे असं त्यांच्याकडे बंधन नसतं. अमक्या जागी खाल्लं पाहिजे असंही बंधन नसतं, आणि अमकं खाल्लं पाहिजे असंही काही बंधन नसतं. त्यांना काही बंधन नसतं ते, म्हणून त्याला असुर म्हणतात. पण जे दैवी संपत्तीचे आहेत ते स्नान, भजन, पूजन, काही नित्य नियमाविन अन्न खाय तोचे श्वान, या नियमाला जागून ते काहीतरी भगवत प्रित्यर्थ काहीतरी करतात. जिथं खायचं तिथंच खातात, जे खायचं तेच खातात, आणि ज्यावेळी खायचं त्यावेळी खातात. याला म्हणतात दैवी संपत्तीवान. जी माणसं कुठेही खातात, केव्हाही खातात आणि काहीही खातात, ते त्याला म्हणतात आसुरी. 4 वाजता एखाद्या गाडीवर गेला का, हे इथले वडापाव चांगला मिळतो, हे चल ना हे खायला, गेला. का खातो, काल 4 वाजता खाल्लं होतं का, तर तसं काय नाही, आज इथं झाला खाल्लं. तोंडात तंबाखू पान बिन काय थू केलं का, जरा शुद्धीत असलं तर थू करील, नाही तर ते पायात बूट, हात धुतलेले नाहीत, सगळं तोंडात धूळ गेला, त्या वडील दोन्ही धूळ बसलेली आहे, घेतलं की लागला कुत्री तोडायला. कुठेही खातो आणि केव्हाही खातो आणि काहीही खातो. त्याच्यात काय घातलं याला काय माहिती आहे, ते काय घातलं आहे, कोणतं पाणी घातलं आहे, काहीच माहीत नाही ती गोष्ट. अशी गोष्ट असते. त्याला काय म्हणतात ते शुचिता नाही ती. म्हणजे खाण्याची शुचिता नाही, आंतरशुचिता नाही आणि बहिशुचिता नाही. न आचार हा आलेच पुढे काय, सदाचार ज्याला सांगतात, सदाचार सांगण्याने होत नाही, सदाचार करावा लागतो. आणि सदाचार करण्याकरता माणसाला किंमतच मोजावी लागते. असं आहे, सदाचार करायचा ठरला तर ते माणसाला नको वाटतं. रोज नित्यनेम करायचा म्हणलं तर, रोज नियमाने व्यायाम करायचा, नित्यनेम करायचा, पूजन करायचं, भजन करायचं, हे सगळं करायचं म्हणलं का माणसाला आळसच येतो, मग वेळच नसतो, मग ते समर्थनच करतो ते काय करतो ते आचार प्रथमो धर्म. माणसाला आचार करायची सवय लागल्यानंतर त्या माणसाला, आता ते
मला ते लोक नाव ठेवतात लोक ते असं, तुम्हाला खोटं वाटन ते. कितीतरी वेळा मी सकाळी सातला गाडीत बसलो, त्यावेळी गाडी नव्हती, कोल्हापूर इकडं असे कार्यक्रमाला जायचो, त्यावेळी काही बाटल्या नव्हत्या आणि नवीन ते संध्याकाळपर्यंत पाणी नव्हतं पेत मी. पाहते आता ते संध्याकाळ जेवायचं तर लईच लांब राहिलं, पाणीच नव्हते. काय गाडीत गेलं कुठं आपण गेलं तर ते माहिती नव्हतं, गाडी गेली निघून, आपण काय करतो इथून कोल्हापूरला जायचं, मग ते कसं काय करणार. ते खूप आटापेटा केला जेवणाच्या बाबतीत, रात्र दिवस उपाशी राहायचं. ती एकादशी बाबतीत एक दिवस काकू अशी वैतागली होती इथं, ती आली म्हणे तू जेवतो का काय करू काय, म्हणे 5 वाजले. अरे काल दशमीला पर दिवशी एकदा जेवला, काल दिवसभर काही एकादशीचं काही खाल्लं नाही ना, आता 5 वाजायला हे माणसं गेले का ते आली, ते गेले का हे आले का ते झालं, दोन्ही झाली का काय झालं. काही सकाळी थोडंसं दूध घेतलं होतं त्याच्यावर ती वैतागून गेली मला 5:30. पण मग आता हे काय सोपं असतं का, ते सोपं नाही. आचार ही गोष्ट माणसाला जाळूनच घेता असते ते. आणि नाप्या आचार हा आसुरी माणूस त्याचं खुर्चीवर बसल्या खाईत माणसा, खुर्चीवर बसल्या खातो, झोपल्या खातो, पायात खेटर घालूनही खातो, उभ्याने खातो, कुठेही खातो. ना आचार हा, त्याला काय आचारच नाही ना. हे खाल्ल्यानंतर आपल्या बुद्धीवर परिणाम होईल. कारण आहार शुद्ध सत्वशुद्धी, आहाराचा परमार्थाचा अत्यंत निकट संबंध आहे. आहाराचा आणि परमार्थाचा अत्यंत निकट संबंध आहे. कमी अन्न खाणं म्हणजेच परमार्थाला पोषक राहत. योग्य अन्न खाणं, कमी खाणं, वेळेला खाणं, तर ते असं त्या न आचार हा. आणि ते सत्य न विद्यते, सत्याचा काही प्रश्नच येत नाही. जर सत्य बोलला, तो सत्याने जर चालला, त्याचं बोलणं चालणं पाहणं जर सत्य असेल तर त्याला असुर कोण म्हणेल मग ते. नाही, तिन्ही ठिकाणी त्याची क्रिया असेल, त्याचं बोलणं असेल आणि त्याची समजूत असेल, तिन्ही ठिकाणी सत्यतेचा अत्यंत अभाव, मग त्याला ते सत्य न विद्यते. ह्या 5 गोष्टी त्याच्या ठिकाणी यत्किंचितही नसतात, त्याला म्हणतात आसुर. आणि असे आसुर जे असतात त्यांच्याकडे आसुरी संपत्ती असते. असत्यम प्रतिष्ठन्ते असत्यम प्रतिष्ठन्ते असत्यम प्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतम् किमन्यत् कामहेतुकम् असत्यमप्रतिष्ठन्ते जगदाहुरनीश्वरम् अपरस्परसम्भूतं किमन्यत् कामहेतुकम् असत्यम अप्रतिष्ठम ते जगत आहुः अन ईश्वरम अपरस्पर संभूतम किम अन्येत काम हेतुकम असे पद आहेत. आणि या ठिकाणी जे आहेत कोण हे आसुरांचं वर्णन केलं ना ते आता. तर आसुर लोकांच्या स्वभावात जसा विवेक नाही, शुचिता नाही, शौच नाही, असे जे लोक असतात त्यांच्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा अभाव झाला. आणि मग त्यांची समजूत काय असते, त्यांची समजूत ते पहा. ते जगत, हे जगत आहे, ते जगत असत्यम आहे. जगत हे त्याचं अधिष्ठान आहे, ते असत आहे. अप्रतिष्ठम याचा अर्थ जे दिसतं त्याची प्रतिष्ठाच नाही. तिसरी गोष्ट अनईश्वरम, म्हणजे या सृष्टीचा करणारा जो ईश्वर आहे तो ईश्वर म्हणून कोणी नाही.
आणि मग काय आहे तर अपरस्परसंभूतम म्हणजे स्त्री आणि पुरुष किंवा नर आणि मादी यांच्या संयोगापासून हे संपूर्ण उत्पन्न होतं. आणि त्याचं कारण काय म्हटले तर काम हेतुकम. तर हे काम परस्पर संभूतम आणि त्याचं कारण आहे काम. आणि ह्या सृष्टीचं कारण काम असल्यामुळे अन्यत नाम दुसरं काय असू शकतं म्हणले काय नाही कारण. तो सरळ अर्थ असा आहे हे आसुरी प्रकृतीचे पुरुष असं म्हणतात की जगत हे अप्रतिष्ठित, याचा अर्थ आश्रयरहित आहे. त्या जगताचा आश्रय असणारा परमात्मा तो सत्य आहे, तो असं मानायला तयार नाहीत. आणि असत्य आहे म्हणजे हे संपूर्ण जगत आहे ते ज्याचं अधिष्ठान आहे ते असत आहे, आश्रयरहित आहे, असं अप्रतिष्ठित आहे आणि असत्य आहे. त्याचप्रमाणे ईश्वराशिवाय ईश्वराने झालं असं ते काही मानत नाहीत, असत म्हणतात ते. आणि जगताला आश्रय कोणी परमात्मा आहे ते असत आहे, ते पण मानत नाहीत. मग काय झालं म्हणजे हे फक्त आपोआपच त्याला काय म्हणतात नेचरवाद, निसर्ग, नेचर म्हणा, नैसर्गिक म्हणा, निसर्ग म्हणा, असं ते आपोआप केवळ स्त्री आणि पुरुषाच्या संयोगानेच जे काही उत्पन्न होतं ते दोघांचा संबंध, त्या संबंधापासून जे उत्पन्न होतं ते असं जगत. तात्पर्य हे जगत दिसतं, याचं कारण काम आहे. आणि काम हा नर मादीच्या आश्रित राहतो आणि त्यांच्या संबंधापासून जे निर्माण होतं त्याला जगत वास एवढंच आहे. हे तुम्ही म्हणतात जगताचा आश्रय परमात्मा आहे, ते नाही. आणि या जगताचं निमित्त कारण, आणि म्हणून कोणी तुम्ही ईश्वर मानता तो निमित्त कारणही नाही. आणि याचं उपादान कारण असणारी ती कोण माया बी असेल ते पण नाही. हे सगळं असत आहे तुमचं, ते गोष्ट योग्य नाही. असं हे प्राकृतिक म्हणण्यापेक्षा आसुर लोक असं म्हणतात, असा श्लोकाचा अर्थ आहे. तर हे कोण म्हणतात हे आज्ञानी, हा श्लोक पाठ करून ठेवला पाहिजे चांगला. तर हे असं म्हणणारे अज्ञानी लोक असतात, हे आसुरी लोक असतात, हे वामपंथी असतात, हे हिंदू देष्टे असतात, जे भगवंताला वेदाला न मानणारे असतात ते हे असतात ते. आणि ते असं म्हणतात ते. आणि म्हणून आसुरी, अधार्मी, अज्ञानी लोक जगत हे जगत अधिष्ठान नाही तर ते अधिष्ठान रहित आहेत असं मानणारे. आणि प्रतिष्ठा जी स्थिती आहे ती स्थितीसुद्धा ते भगवंताच्या आश्रयाने आहे, ती स्थिती पण त्याची मानायला तयार नाहीत ते. आणि त्याचं निमित्त कारण म्हणून आपण जसं मानतो हा परमात्मा मायाईची उपादान आहे, प्रकृती उपादान आहे, आणि परमात्मा हा निमित्त कारण आहे, ईश्वर हा निमित्त कारण आहे, ते तसं निमित्त कारण असणारा ईश्वरही ते मानत नाहीत असं आहे. म्हणजे थोडक्यात जे आबाधित सत्य आहे असं आबाधित सत्य अधिष्ठान ते मानित नाही, तर त्याला असत म्हणतात, ते असत ते म्हणतात ते. दुसरी गोष्ट अप्रतिष्ठित म्हणजे आबाधित सत्य रहित. मग काय हे जग क्षणिक आहे, ते जगत म्हणजे फक्त काय क्षणिक तेवढ्या पुरतं मानतात ते, त्याला काय परमात्म्याचा आधार आहे अशातला भाग नाही. आणि त्याचं निमित्त कारण असणारा परमात्मा ते मानत नसते. म्हणजे काय झालं मग वेद आहे, वेद आणि वेदाला पूरक असणारे कोण पुराण आहेत. वेदाने पुराणाने रामायण, महाभारत, गीता, ब्रह्मसूत्र इत्यादी संत वाङ्मय यांनी काय सांगितलेलं आहे ते, तर हे संपूर्ण परमात्मा अबाधित आहे, तो सत्य आहे. धर्म, मोक्ष, ज्ञान हे जे सांगणारे वेद आणि पुराण हेच मुळात खोटे आहेत. मग त्यात सांगितलेलं खरं कसं काय मागण्याचं, तेच मुळात खोटं आहे ना ते. हे सगळं असत आहे, असे आसुरी लोकांची समजूत आहे. आणि जगत काय आहे अप्रतिष्ठित आहे.
अप्रतिष्ठेचा अर्थ का ते क्षणिक एका कामापासून संयोगापासून निर्माण झालं आणि त्यामुळे त्याला कोणती प्रतिष्ठा असणार आहे? उत्पन्न झालं, घडीवर झालं, भोगलं, संपलं तिथं. त्याला काय त्याच्या मागं पुढं स्वर्ग नरक कर्म बिर्म हा काही विषय मानायचं काही कारण नाही. आणि मग जे शुभाशुभ कर्माचं फळ देणारा जो ईश्वर आहे तो ईश्वरही मानायची गरज नाही असं आहे. आणि म्हणून नियंता ईश्वर मानायचं नाही. हा आसुरी मानवांच्या मनाचा स्वभाव आहे. आणि हे आजकालीची सृष्टी उत्पन्न झाल्यापासून देव आणि दानव यांचं युद्ध मानणं न मानणं हे आता तर खूपच मतं झालेत, आता तर खूपच पंथ झालेत. तो त्याचं चुकीचं म्हणतो, हे याचं चुकीचं म्हणतो, आम्ही त्याला माहीत नाही म्हणतो, हे त्याला माहीत नाही म्हणतात, काय म्हणतात आम्ही दोन्ही माहीत नाही, आम्हाला काहीच मान्य नाही. त्याचा बाप मान्य आहे का नाही हे त्याला विचारलं पाहिजे, तुझा बाप मान्य आहे का? तो त्या असं आहे. पण ते आता कुठेतरी ढगात गोळ्या मारतात, कुठंतरी आपल्यासारखं समोर येत नाही. ते या विषय सोडून शेवटी काय अपरस्पर संभूतम. तर कामाच्या संकल्पनेतून या ठिकाणी स्त्री पुरुषाच्या संयोगाने जे जगत झालं तेवढं ते खरं मानतात. ह्याच्यापेक्षा दुसरं काही खरं मानत नाहीत. हे आसुरी लोकांचा स्वभाव सांगितला. वरच्या श्लोकात आसुरी लोकांची समजूत आणि प्रवृत्ती सांगितली. आणि चौथ्या श्लोकामध्ये काय सांगितलं? ते चौथ्या श्लोकामध्ये आसुराची संपत्ती काय असते ते सांगितलं. म्हणजे एकूण 5व्या श्लोकापासून आसुरी संपत्तीचं आणि आसुरी पुरुषाचं वर्णन चालू आहे. आत्तापर्यंत तेच वर्णन केलं आहे. आता पुढे आसुरांची बुद्धी काय असते, त्यांची समजूत काय असते, अजून त्याचं भरपूर वर्णन करायचं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठाल विठाल विठाल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की. रामे